लीक पाहून झाल्यानंतर लीकची टेस्टिंग पूर्णपणे झाल्यानंतर गॅस चार्जिंग करायच्या अगोदर काही प्रोसेस आहे। ते म्हणजे वॅक्यूम ह्या रेफ्रिजरेशन सायकल जे आहे त्याच्यामध्ये हवा आहे, ते हवाले वापस काढायसाठी वॅक्यूम पंपच्या साह्यानं त्याच्यातला पूर्ण हवा बाहेर काढावं लागते। त्याच्यामध्ये वातावरणातले मॉइश्चर हवा, थंडी हवा त्याच्यामध्ये असते, ते जो काढल्याशिवाय आपण गॅस चार्ज करू शकत नाही। नाहीतर ते जर अंदर राहिले तर गॅस चोक होऊ शकते आणि होते, 100% होते। वॅक्यूम केल्यानंतर त्याच्यामध्ये जो कचरा आहे तो पूर्ण निघून जातो। रेफ्रिजरेशन सायकल मध्ये जो पूर्ण थंड हवेची नमी आहे ते पूर्ण वॅक्यूम पंपच्या साह्यानं पूर्ण बाहेर निघून जाईल। हे केल्यानंतर आपण गॅस चार्जिंग करू नंतर ते बी पूर्णपणे वॅक्यूम चालू केल्यानंतर वॅक्यूम पंप बंद करायच्या अगोदर आपल्याला वॉल बंद करणं हे आवश्यक आहे। नाहीतर वॅक्यूम करून काही अर्थ नाही, वापस हवा चालली जाईल। जोपर्यंत वॉल बंद करत नाही, वॉल बंद